गणेश चौकात कोयत्यासह दहशत माजविणाऱ्या चौघांवर कारवाई, 3 धारदार कोयते जप्त. अहिल्यानगर. गणेश चौक बोलेगाव परिसरात हातात धारदार लोखंडी कोयते घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 3 धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मे 2026 रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की गणेश चौक बोलेगाव येथे काही युवक हातात लोखंडी कोयते घेऊन नागरिकांना शिवीगाळ करत दहशत निर्माण करीत आहेत. माहितीची खातरजमा करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विशेष पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई केली असता 4 युवक संशयास्पदरित्या आढळून आले. त्यापैकी 3घांच्या हातात धारदार लोखंडी कोयते होते. हे युवक परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ चौघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींची नावे प्रेम नरेंद्र भाकरे वय वर्ष 23 राहणार नागापूर, अभिषेक उर्फ भोऱ्या अरविंद भिंगारदिबे वय वर्ष 20 राहणार नागापूर, बंट्या उर्फ प्रतीक बाबासाहेब शिंदे वय वर्ष 25 राहणार नागापूर आणि संदेश रवींद्र आंग्रे वय वर्ष 21 राहणार नवनागापूर अशी असल्याचे समोर आले. आरोपींकडून 3 धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 390/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एमआयडीसी पोलिसांकडून सातत्याने अशा प्रकारच्या कारवाया सुरू असून गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.